चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया स्वाध्याय इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ क्रमांक नंबर 1 वितरणाचे नकाशे. प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य की अयोग्य ते कारण स्पष्ट करा. प्रश्न पहिला, वितरणाच्या नकाशाचे प्रमुख उद्देश स्थान दाखवणे असते. अयोग्य. नंबर 2, क्षेत्रगणी पद्धतीचा नकाशा उपविभागणीसाठी घटकांचे एकच मूल्य असते. योग्य. प्रश्न तिसरा, क्षेत्रगणी पद्धतीतील नकाशा घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलला नाही. अयोग्य. क्षेत्रगणी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. अयोग्य. प्रश्न 5वा, लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समाधानी नकाशा वापरतात. अयोग्य. प्रश्न 6वा, टिंब पद्धतीच्या नकाशांमध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असते. अयोग्य. प्रश्न 7वा, समाधानी नकाशांचे मूल्य समान रेषांनी तयार करतात नाहीत. अयोग्य. टिंब पद्धतीने वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते. योग्य. प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, वितरणाचे नकाशाचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. प्रश्न 2, समधनी व क्षेत्रगणी पद्धतीला फरक स्पष्ट करा. प्रश्न 3, प्रदेशातील लोकसंख्या या घटकांचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते कारण स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3, खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल. प्रश्न पहिला, जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानीय उत्पादन. उत्तर, क्षेत्रगणी नकाशा पद्धत. नंबर 2, जिल्ह्यातील प्रदेशांच्या उंचीचे वितरण. उत्तर, समाधानी नकाशा पद्धत. प्रश्न 3, राज्यातील पाळीव प्राण्याचे वितरण. उत्तर, टिंब नकाशा पद्धत. प्रश्न 4, भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण. प्रश्न 4 उत्तर, क्षेत्रगणी नकाशा पद्धत. प्रश्न 5, महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण. उत्तर, समाधानी नकाशा पद्धत. प्रश्न 4, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे. उत्तर, जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे. प्रश्न 2, देशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. उत्तर, जिल्ह्यात पूर्व दिशेत लोकसंख्येचे वितरण दाट आहे व दिशेत पश्चिम लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. प्रश्न 3, सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ते ठिकाण कोणते. उत्तर, सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर शहर होय. प्रश्न 4, सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता. गगनबावडा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका होय.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.